मित्रांनो, मी आशिष यादवराव भाबड तुम्हा सर्वांचे माझ्या AYB स्पीक्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. या लेक्चरमध्ये मी आपणास जावास्क्रिप्ट या टॉपिकबद्दल माहिती देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आजच्या या ट्युटोरियल प्रेझेंटेशनमध्ये अजेंडा काय आहे तो आपण बघूया. लर्निंग आउटकम, इंट्रोडक्शन टू प्रोग्रामिंग अँड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, व्हॉट इज जावास्क्रिप्ट, हाऊ टू रन जावास्क्रिप्ट, व्हॉट इज वेब सर्वर अँड हाऊ इट वर्क्स. Learning outcome of JavaScript is develop the web pages using JavaScript. वेब पेज डिझाईन करताना आपण HTML आणि CSS म्हणजेच कॅस्केडिंग स्टाईल शीट चा वापर केला. HTML आणि CSS या लँग्वेजेस वेब पेजेसला स्ट्रक्चर आणि स्टाईल देण्याचं काम करतात. पण जर आपल्याला वेबसाईट ही अट्रॅक्टिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह बनवायची असेल तर आपण जावास्क्रिप्टच्या मदतीने हे करू शकतो. इंट्रोडक्शन टू प्रोग्रामिंग अँड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग म्हणजे काय? कॉम्प्युटर प्रोग्रामिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग द इन्स्ट्रक्शन्स दॅट गेट एक्झिक्युटेड बाय कॉम्प्युटर्स आर ऑल्सो नोन ॲज कोड. प्रोग्रामिंग लँग्वेज ही एक अशी लँग्वेज आहे की जी कॉम्प्युटरला समजते आणि जिचा वापर करून आपण एखादे टास्क, ॲप्लिकेशन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापर करतो. स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय? स्क्रिप्टिंग लँग्वेज ही एक कॉम्प्युटर लँग्वेज आहे की ज्यामध्ये रन टाईम एन्व्हायरमेंट करता इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या जातात. स्क्रिप्टिंग लँग्वेजला कंपायलेशनची आवश्यकता नसते. स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये सर्व्हर साइड आणि क्लायंट साइड ह्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतात. पर्ल, पायथॉन, PHP ह्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहे. तर जावास्क्रिप्ट ही क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ स्क्रिप्टिंग. स्क्रिप्टिंग लँग्वेज ही ओपन सोर्स आहे. यूजर सहजरित्या ही लँग्वेज बघू शकतात, एडिट करू शकतात, तसेच राईट करू शकतात. स्क्रिप्टिंग लँग्वेज वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुद्धा सहजरित्या रन होते. व्हॉट इज जावास्क्रिप्ट? जावास्क्रिप्ट ही एक पॉवरफुल क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जावास्क्रिप्ट प्रामुख्याने युजरचे वेब पेजेस बरोबर इंटरॅक्शन वाढवण्यासाठी वापरतात. जावास्क्रिप्ट ही लँग्वेज गेम तयार करण्यासाठी, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी वापरतात.
जावास्क्रिप्ट हिस्ट्री. जावास्क्रिप्ट ही लँग्वेज ब्रेंडन इच यांनी 1995 मध्ये डेव्हलप केली. सुरुवातीस या लँग्वेजला लाईव्ह स्क्रिप्ट असे म्हणत. नंतर तिचे नाव जावास्क्रिप्ट असे करण्यात आले. अनेक प्रोग्रॅमर्सला असं वाटतं की जावा आणि जावास्क्रिप्ट ह्या दोन्ही एकच लँग्वेजेस आहेत, परंतु प्रत्यक्षात या दोन्ही लँग्वेजेस एकमेकांपासून खूप वेगवेगळ्या आणि असंबंधित आहेत. जावा ही एक कॉम्प्लेक्स अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तर जावास्क्रिप्ट ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहे. जावास्क्रिप्टच्या सिंटॅक्समध्ये सी या प्रोग्रामिंग लँग्वेजचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसतो. हाऊ टू रन जावास्क्रिप्ट. JavaScript cannot run its own. Browser is responsible for running JavaScript. JavaScript ही लँग्वेज स्वतःहून रन होणारी नाही आहे, तर JavaScript रन होण्याकरता आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल असलेलं ब्राउझर हे रिस्पॉन्सिबल असतं. जेव्हा जावास्क्रिप्ट कोड असलेलं वेब पेज हे युजर रिक्वेस्ट करते, तेव्हा ही स्क्रिप्ट ब्राउझरला पाठवण्यात येते आणि ब्राउझर ही स्क्रिप्ट एक्झिक्यूट करतो. महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस जावास्क्रिप्टचा असा आहे की सर्व आधुनिक वेब ब्राउझर जावास्क्रिप्टला सपोर्ट करतात. जावास्क्रिप्टला रन करण्यासाठी आपल्याला काही टूल्सची आवश्यकता असते. फर्स्ट वन इज टेक्स्ट एडिटर. जावास्क्रिप्ट कोड लिहिण्यासाठी आपण टेक्स्ट एडिटरचा वापर करतो. नोटपॅड प्लस प्लस, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, सबटाइम टेक्स्ट, ॲटम ही काही टेक्स्ट एडिटरची उदाहरणं आहेत की यांचा वापर करून आपण जावास्क्रिप्ट कोड लिहू शकतो. तर ब्राउझरचा उपयोग आपण वेब पेजेस डिस्प्ले करण्यासाठी करतो. गुगल क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर ही काही ब्राउझरची उदाहरणं आहेत. सॅम्पल म्हणून जावास्क्रिप्टचा प्रोग्राम दाखवण्यात आलेला आहे की ज्यामध्ये HTML टॅग्स आणि स्क्रिप्टिंग टॅग्स आणि सिंटॅक्स यांचा वापर करण्यात आलेला आहे. What is web server and how it works? वेब सर्व्हर हा एक प्रोग्राम आहे. वेब ब्राउझर आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून यूजर वेब सर्व्हरला रिक्वेस्ट सेट करतो. वेब सर्व्हर HTTP या प्रोटोकॉलचा वापर करून यूजरकडून आलेल्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स म्हणून वेब पेजेस किंवा कंटेंट डिलिव्हर करण्याचं काम करतो.
different types of web servers. Apache, IIS आणि NGINX ही काही वेब सर्व्हर्स आहेत. Apache वेब सर्व्हर हे एक मोस्ट पॉप्युलर वेब सर्व्हर आहे. हे सर्व्हर Apache सॉफ्टवेअर फाउंडेशन यांनी डेव्हलप केलेलं आहे. Apache हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे आणि हे वेब सर्व्हर जवळपास सर्व ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करतो. सेकंड वन इज IIS वेब सर्व्हर. IIS हे मायक्रोसॉफ्टचे प्रोडक्ट आहे. Apache सर्व्हरमध्ये असलेले सर्व फीचर्स IIS सर्व्हरमध्ये आहे. IIS वेब सर्व्हर हे ओपन सोर्स नाही. हे वेब सर्व्हर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करते. जर काम करत असताना एखादा इश्यू आला तर IIS वेब सर्व्हर यांचा कस्टमर सपोर्ट सुद्धा खूप चांगला आहे. नेक्स्ट वन इज NGINX वेब सर्व्हर. हे एक ओपन सोर्स वेब सर्व्हर आहे. यामध्ये IMAP आणि POP3 या प्रॉक्सी सर्व्हरचा समावेश आहे. NGINX वेब सर्व्हर हे उत्तम परफॉर्मन्स, सिंपल कॉन्फिगरेशन आणि लो रिसोर्स युसेज यामुळे ओळखले जाते. एक्सटर्नल जावास्क्रिप्ट फाइल्स. HTML कोडबरोबर जावास्क्रिप्ट इन्स्ट्रक्शन लिहिणे बऱ्याच वेळेस कन्फ्युजन तयार करतं. त्यामुळं HTML आणि जावास्क्रिप्ट फाइल्स वेगवेगळ्या बनवणं हे उत्तम ठरतं, की ज्यामुळं एखाद्या फाईलमध्ये केलेला बदल दुसऱ्या फाईलमध्ये परिणाम करणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्यामध्ये प्रमाणे MyJS ही एक जावास्क्रिप्ट फाईल आहे आणि ती सेपरेटली तयार केलेली आहे. जावास्क्रिप्ट फाईल ही .js या फाईल एक्सटेन्शनने सेव्ह केलेली आहे. आता ही जावास्क्रिप्ट फाईल आपल्याला HTML मध्ये इम्पोर्ट करायची आहे. तर त्याकरता कोड स्क्रीनवर दाखवण्यात आलेला आहे. आपण डिस्कस केलेल्या टॉपिकवर काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रायटिंग द इन्स्ट्रक्शन टू गेट एक्झिक्युटेड बाय द कॉम्प्युटर? आन्सर इज प्रोग्रामिंग. प्रश्न असा होता की इन्स्ट्रक्शन लिहिण्याच्या प्रक्रियेला, की ज्या इन्स्ट्रक्शन ह्या कॉम्प्युटरद्वारा एक्झिक्यूट केल्या जातात त्या प्रोसेसला काय म्हणतात? तर उत्तर आहे प्रोग्रामिंग. हू डेव्हलप जावास्क्रिप्ट? जावास्क्रिप्ट ही कोणी डेव्हलप केली? उत्तर आहे ब्रेंडन इच. थर्ड वन इज, विच प्रोग्रामिंग लँग्वेजेस सिंटॅक्स इन्फ्लुएन्सेस द जावास्क्रिप्ट सिंटॅक्स? कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा प्रभाव हा आपल्याला जावास्क्रिप्टच्या सिंटॅक्सवर
दिसून येतो. तर उत्तर आहे सी लँग्वेज. नेक्स्ट क्वेश्चन इज विच वेब सर्व्हर प्रोव्हाइड्स द गुड कस्टमर सपोर्ट इफ इट हॅड एनी इश्यूज. ही कोणत्या वेब सर्व्हरचा कस्टमर सपोर्ट एखादा प्रॉब्लेम आल्यावर चांगला आहे. तर आन्सर इज IIS. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ जावास्क्रिप्ट. क्लायंट साइड व्हॅलिडेशन हा मुख्य उद्देश आहे जावास्क्रिप्टचा. नेक्स्ट क्वेश्चन इज विच वन इज रिस्पॉन्सिबल ऑफ रनिंग जावास्क्रिप्ट कोड. जावास्क्रिप्ट कोड रन करण्याकरता कोणता घटक जबाबदार असतो. तर तो आहे ब्राउझर.